मुंबईतील बोरिवली पूर्व येथील राजेंद्र नगर परिसरामध्ये नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छता आणि पाणी टंचाईचा गंभीर सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। विशेषतः एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागतंय। तर सिंहगड सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। राजेंद्र नगरमध्ये मी भेट दिलेली आहे। इथे दयनीय अवस्था आहे। आज इथे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, दारूच्या बाटल्या पडल्या आहेत। हा ट्रान्झिट कॅम्प तर पूर्ण दारूचा अड्डा बनवून ठेवला आहे। त्या दिवशी सिंहगडला व्हिजिट दिलेली आहे। सिंहगड सुद्धा पूर्ण जिथून ड्रेनेजचं पाणी येतं तिथेच बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे। तर अशा अवस्थेत मी माझ्या रहिवाशांना नाही ठेवू शकत। विकासक दुर्लक्ष करत असला तरी आज मी लोकप्रतिनिधी आहे, वॉर्ड नंबर 14 ची लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे ह्या रहिवाशांना त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी, त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना लाईटचा प्रॉब्लेम आहे। आज ही 7-8 माळ्याची ट्रान्झिट कॅम्प आहे, सिंहगड बिल्डिंग आहे, तिकडच्या लिफ्ट बंद आहेत। आज सिनियर सिटीजन जाणार कसे? तुमच्या सिंहगडमध्ये आज एक डायलिसिसचा पेशंट आहे, 3ऱ्या माळ्यावर राहतात, त्यांना नेण्याची अवस्था आज बघितली असती तर आपल्या डोळ्यात पाणी येईल।